नमस्कार मित्रांनो, लग्नाची पेढी या आजच्या भागामध्ये राघवला जाग येते आणि तो सिंधू सिंधू आवाज देत सिंधूला शोधत असतो, परंतु सिंधू तर कुठेही त्याला दिसत नसते। त्यामुळे राघव विचार करतो की मी जर पुस्तक वाचत होतो आणि तेव्हाच मला झोप लागली, तेव्हा सुद्धा सिंधू रूम मध्ये नव्हती आणि आता सुद्धा सिंधू रूम मध्ये नाही, मग नेमकं सिंधू गेली कुठे असेल। तेव्हा तो आपला फोन घेतो आणि सिंधूच्या मोबाईलवर कॉल करतो, परंतु सिंधूचा फोन तर तेथे जवळच असतो आणि तो त्याच रूम मध्ये वाजत असतो। तेव्हा राघवला समजते की सिंधूचा फोन सुद्धा इथेच आहे, मग नक्की ती गेली कुठे असेल। तेव्हा राघव विचार करतो की सिंधूचा फोन सुद्धा इथे आहे, मग सिंधू गेली कुठे असेल, म्हणून तो सिंधूचा सुद्धा मोबाईल घेतो आणि आपला मोबाईल सुद्धा घेऊन तो बाहेर येतो। बाहेर ही राजश्री आणि काकू बोलत असतात, तर काकू ही राजश्रीला विचारते की अगं राजश्री, आज नाश्त्यासाठी काय बनवणार आहे। तेव्हा राजश्री म्हणते की अहो वहिनी, आज नाश्त्यासाठी मी पुरी भाजी बनवतेस। तर लगेच काकू म्हणतात अगं ढोकळा सुद्धा बनव, कारण रत्नाकरला तर खूप आवडतो। तेव्हा लगेच राजश्रीला हसू येते आणि हो वहिनी बनवतेस। तेव्हा काकू म्हणते की अगं पण इतके झाल्यानंतर जेवणाचे काय, आणि तेवढ्यात राघव येतो। राघव म्हणतो की आई। राजश्री विचारते की काय रे राघव, काय झाले, सकाळी सकाळी कुणाला शोधतोस। तेव्हा राघव म्हणतो की आई, कृष्णाला बघितलेस का। तर लगेच राजश्री म्हणते की सकाळी सकाळीच तू तिचे नाव घेतलेस। तेव्हा लगेच मधू त्याच वेळेस तयार होऊन खाली येत असते आणि हे सर्व ऐकते। तेव्हा राजश्री राघवला म्हणते की अरे काय माहिती कुठे असेल, ती असेल तिच्या रूम मध्ये, आणि तसंही सकाळपासून आज ती दिसलेलीच नाही आणि सकाळी सकाळी तिचं थोबड सुद्धा बघण्याची माझी इच्छा नाही। तेव्हा राघव म्हणतो की आई। तेव्हा काकू म्हणते की अरे तू तिला तिच्या खोलीतच शोध, कारण ती तर आता बाहेर येणार नाही, कारण इथे काम करावे लागेल। तेव्हा राजश्री म्हणते की अरे तू पण का तिला इतका शोधतोस। तेव्हा राघव म्हणतो की मी तिला शोधत नाही, कारण ती मला कुठेही दिसली नाही। मी तिला सकाळी सुद्धा बघितले आणि काल रात्री सुद्धा ती नव्हती, पण मला असे वाटले की ती उगाच कुठेतरी जाईन, आपल्या डोक्याला ती उपद्रव करून ठेवी, म्हणून विचारले, बाकी काही नाही। तेव्हा काकू म्हणते की अरे ती आम्हाला कुठे सांगून जात असते का। राजश्री म्हणते की हो, तू दुसरीकडे शोध, ती कुठेतरी गेली असेल, नाहीतर काहीतरी ती उद्योग करत असेल, तिच्या डोक्यात केव्हा कधी काही येईल काही सांगता येत नाही। तेव्हा काकू लगेच म्हणते की अरे कुठे गेली असेल तर चांगलेच आहे, कारण सुंठी वाचून खोकला गेला। तेव्हा राजश्री म्हणते की तिला घराबाहेर कसे काढायचे याचा तर आम्हीच विचार करत होतो, आणि बरं झालं तीच निघून गेली ते। तेव्हा राघवला मात्र खूप वाईट वाटते आणि तो लगेच आतमध्ये निघून जातो। तेव्हा राजश्री विचारात पडते। तेव्हा राघवला टेन्शन मध्ये बघून तर मधूला असे वाटते की नक्की याला सिंधूचीच काळजी आहे। तेव्हा राघव रूम मध्ये येतो। राघव विचार करतो की ही कुठे गेली असेल सिंधू, तर लगेच मधू येते। मधू म्हणते की काय रे राघव, तू इतका टेन्शन मध्ये का दिसतो। राघव मुद्दा म्हणतो की काय छे टेन्शन कसली। तेव्हा मधू म्हणते की काय रे सिंधूला शोधतोयस, म्हणजे कृष्णाला काळजी वाटते का तिची तुला। तेव्हा राघव म्हणतो की छे काळजी कसली, तिचा आणि माझा कसला संबंध। मधू म्हणते की अरे तू माझ्यापासून तर काही लपवत तर नाही ना। तर राघव म्हणतो की अगं मधू, तू माझी सर्वात जास्त बेस्ट फ्रेंड आहे, तुझ्यापासून कशाला काय लपवेल। तेव्हा मधू म्हणते की हो, मग तू काही लपवत नाही, मग आता तू तिला कशाबद्दल विचारत होता की ती कुठे गेली म्हणून। तेव्हा राघव म्हणतो की अगं ती घरात कुठेही दिसली नाही, म्हणून मी तिला शोधत होतो, नाहीतर ती आणखीन काही मोठा प्रॉब्लेम करून ठेवेल आणि परत त्याचा त्रास आपल्या सर्वांनाच होईल आणि आपल्या सर्वांनाच टेन्शन येईल। म्हणून मला काय वाटते की आपण आपल्या शत्रूला सतत डोळ्यासमोर ठेवावे, म्हणजे त्यांचा पुढचा प्लॅन काय आहे हे आपल्याला आपल्या डोळ्यांनी लगेच दिसते, समजते, सर्व काही त्यांच्या ऍक्शन वरूनच कळते। तेव्हा मात्र मधू एकटक रागाने राघवकडे बघत असते। राघवने पूर्णपणे तिला आपल्या गप्पामध्ये गुंडाळून घेतलेले असते। तेव्हा राघव विचार करतो आणि मनात म्हणतो की सिंधूला गायब करण्यामागे नक्की तुझाच काहीतरी हात आहे, तुझ्या चेहऱ्यावरून ते स्पष्ट दिसते, नक्की काहीतरी प्लॅन आहे तुझा मधू। तेव्हा मात्र राघवला सिंधू त्याला जे काही बोललेले असते ते सर्व क्षण आठवतात आणि त्याच वेळी सिंधू राघवला म्हणलेली असते की राघव, तुम्हाला आमच्या दोघीपैकी जर कुणाची निवड करण्याची वेळ आली तर तुम्ही त्यांची करा, म्हणजे त्यांचा संशय तुमच्यावर येणार नाही, कारण आता आपला प्लॅन सक्सेस होणं हे खूप गरजेचे आहे। मी जसे सांगते अगदी तसेच तुम्ही करा, मला तसे प्रॉमिस सुद्धा करा। तर राघव म्हणतो की ठीक आहे आणि सिंधूच्या हातामध्ये तो हात देतो। मी तुला प्रॉमिस करतो सिंधू, मधूचे हे सत्य एक्सपोज करण्यासाठी तू जे सांगशील ते मी करायला तयार आहे। त्यावर लगेच सिंधू खुश होते। तेव्हा त्या प्रॉमिसची त्याला आठवण होते आणि तो लगेच मधूला मुद्दा म्हणतो की अगं मधू बस, तू खाली उभी कशाला आहे।
आणि मुद्दाम तो मधूला म्हणतो की अगं मधू, आज मला खरंच खूप रिलॅक्स वाटतं, शांत वाटतं, कारण ती कृष्ण असताना काय प्रॉब्लेम क्रिएट करेन सांगता येत नव्हते. हेच विचार सतत डोक्यामध्ये असायचे, त्यामुळे बॅक ऑफ माइंड सतत हे विचारामध्येच असायची. पण आता खरंच मला खूप शांत वाटते. आणि ॲक्च्युली ती जेव्हा होती तेव्हा आपल्या दोघांना एकत्र एकांत भेटतच नव्हता. मग मी काय म्हणतो की आत्ता आपण कॉफी पिता पिता एकमेकांशी गप्पा करायच्या का? तर मधू अगदी खुश होते. आणि खरंच राघव नक्की. तेव्हा राघव म्हणतो की मग ठीक आहे, मी आत्ता लगेच आपल्या दोघांसाठी कॉफी बनवून घेऊन येते. यू गया आणि यू आया. तर मधू म्हणते की अरे राघव नको. तर राघव म्हणतो की ठीक आहे, मी एखाद्या स्पेशल जेवणाचा तुझ्यासाठी बेत बनवतो. तेव्हा मधू म्हणते की अरे राघव नको, राहून देत. आणि ती राघवच्या हाताला धरते, परत बेडवर बसवते की आपण गप्पाच करूयात. आणि राघव, अरे असा वेळ वाया घालवण्याऐवजी तू माझ्यासोबतच वेळ घाल आणि असा टाइमपास करण्यापेक्षा माझ्यासोबत असला हेच माझ्यासाठी खूप पुरेसं आहे. तेव्हा मधू मात्र खुश होते, परंतु राघव सर्व तिच्याबरोबर नाटक करत असतो. तेव्हा मधू राघवच्या मिठीत येते. तेव्हा राघवला राग तर खूप येतो, परंतु तो आवरतो आणि पुन्हा नाटक करत विचार करतो की सिंधू नक्की हिच्याच ताब्यात जर असली तर ही सिंधू कुठेही सिंधूला लपवलेली आहे, तिला बघण्यासाठी नक्की जाईल. त्यामुळे आता मधू सोबतच थांबावे लागेल. पण असं काहीतरी करावे लागेल की ज्याहून मधू स्वतःहून सिंधूला भेटण्यासाठी जाईल. पण नेमकं आता काय करू याचा राघव काहीतरी विचार करत असतो. परंतु राघव जे काही करायचे असेल ते तुला लवकरात लवकर करावे लागेल म्हणून तो विचार करत असतो. त्यानंतर इकडे सिंधूला ज्या ठिकाणी मधूने किडनॅप करून ठेवलेले असते तर तेथे सिंधूला थोडासा ठसका लागतो आणि ती खोकत असते. सिंधू शुद्धीवर येते आणि ती इकडे तिकडे बघत असते आणि मी कुठे आहे असे ती पाहते. तेव्हा तिला गरगरल्यासारखे होते आणि डोक्यात चक्कर येत असते आणि समोर तिला दरवाजा दिसतो. तेव्हा सिंधू उठते आणि दरवाजा जवळ येते. जोरजोराने दरवाजा ठोठावत असते की कोणी आहे का, दार उघडा प्लीज असे रिक्वेस्ट करत असते, परंतु तेथे तर कोणी नसते. तेव्हा सिंधू परत खिडकीजवळ येते आणि कोणी आहे का परत आवाज देऊ लागते, परंतु कोणी दरवाजा उघडत नाही आणि खिडकीत सुद्धा तिला काही उघडण्याची शक्यता वाटत नाही. आणि परत ती आपल्या जागेवरून बसते आणि विचार करत असते की ह्या मधूच्या मनात नेमकं काय चाललंय ते कळत नाही. आणि आतापर्यंत मी घरात नाही हे राघवच्या तर लक्षात आलेच असेल आणि मधू मुद्दाम राघवची परीक्षा घेण्यासाठी तर हे सर्व करत नसेल ना. त्यानंतर इकडे राघव हा मधूला मुद्दाम खाण्यासाठी काहीतरी करत असतो आणि त्या बदाम त्यामध्ये टाकण्याचा प्रयत्न करत असतो, परंतु तेथे मधू येते आणि मधू म्हणते की अरे राघव तू काय करतो. तर राघव म्हणतो की मधू तू इकडे येऊ नको, तुला इकडे येण्यासाठी अलाउड आहे, त्यामुळे तू तेथेच थांब, मी तुझ्यासाठी खायला काहीतरी घेऊन येतो आणि ते तुझ्यासाठी सरप्राईज असेल. तेव्हा लगेच मधू ही तिकडे हॉलमध्ये जाऊन बसते. तर राघव लगेच त्यामध्ये बदाम टाकतो आणि हे मी का टाकतो हे फक्त सिंधूच ओळखेन आणि हे बदामच मला आता सिंधूपर्यंत पोहोचवतील. आणि मधू तू कितीही स्मार्ट असली तरी माझ्यापेक्षा सुद्धा स्मार्ट नाही असू शकत, कारण मी एक IPS ऑफिसर आहे. तेव्हा तो मधूकडे बघत असतो आणि मधू मात्र त्याच्याकडे बघून हसत असते. मधू तू इमॅजिन सुद्धा करू शकत नाही की सिंधूला शोधण्यासाठी माझ्याकडे किती आयडियाज आहे ते. आणि ते बदाम तो त्या हलव्यात टाकतो. तेव्हा राजश्रीने जेव्हा सिंधूसाठी हलवा बनवलेला असतो आणि ती राजश्री सिंधूच्या रूममध्ये तिच्यासाठी हलवा घेऊन गेलेली असते आणि त्यात तिने बदाम टाकलेले असतात. तर सिंधू म्हणते की आई तुम्ही त्यात बदाम टाकले. तर राघव हे सर्व ऐकत असतो आणि सिंधूला काही बदाम त्यामध्ये आवडत नसतात. तेव्हा ती राजश्रीला म्हणते की आई अहो मला बदाम आवडत नाही, लहानपणापासून सुद्धा मी कधीही बदाम खाल्लेले नाहीत, त्यामुळे मला ते नाही आवडत. तेव्हा राजश्री म्हणते की ठीक आहे थांब, मी तुझ्यासाठी दुसरा हलवा बनवून घेऊन येते. पण सिंधू म्हणते की नाही आई तुम्ही इतक्या प्रेमाने हलवा बनवला, मग थांबा मी त्यातील बदाम बाजूला काढते आणि मग तो हलवा खाते. तेव्हा सिंधू ती प्लेट आपल्या हातात घेते आणि त्यातील बदाम हे बाजूला काढते आणि नंतर ती तो हलवा खाते. तर राघवला समजते की सिंधूला बदाम आवडत नाही, म्हणून तो तेथून खुश होऊन निघून जातो. तर राजश्री खूप खुश होते आणि सिंधू सुद्धा. सिंधू म्हणते की आई हलवा खरंच खूप छान झाला. आणि तेवढ्यात राघवला ती आठवण तो विचारच त्याच्या डोक्यात सुरू असतो आणि तेवढ्यात तेथे मधू येते. मधू म्हणते की अरे राघव आता माझा वेळ संपला. तेव्हा राघव म्हणतो की ओके माझी सुद्धा रेसिपी पूर्ण झाली, पण डोळे त्या अगोदर तू बंद कर. अगं तुझ्यासाठी सरप्राईज आहे, मी सांगितले ना तुला. आणि
आणि स्पेशल व्यक्तीसाठी स्पेशल गाजर हलवा। तेव्हा मधु ही डोळे उघडते कारण तिने डोळे बंद करून घेतलेले असतात। अरे राघव, माझा गाजर हलवा तर फेवरेट आहे, काय तुझ्या लक्षात होते का? तेव्हा राघव आपल्या हाताने तिला हलवा भरवतो आणि मधु म्हणते की अरे खरंच खूप छान हलवा झालेला आहे आणि थँक्यू राघव असे म्हणते। तर राघव म्हणतो की मधु, परत जर तू मला थँक्यू म्हटली तर मग मी एक घास सुद्धा तुला हलवा देणार नाही, अख्खे भांडे मी लपून ठेवेल। राघव तिला विचारतो की अगं मधु, तुला माहिती आहे का हा गाजर हलवा मी का बनवला? तेव्हा मधु म्हणते की अरे राघव, माझा आवडता आहे म्हणून। तेव्हा राघव म्हणतो की हो ते तर आहेच, पण ऑफकोर्स ऍक्च्युली मी नवस केला होता की ज्या दिवशी आपल्यातील गैरसमज दूर होतील त्या दिवशी मी घरातील प्रत्येकासाठी गाजर हलवा बनवेल। आणि तो आपल्या हाताने तिला मुद्दाम गाजर हलवा भरवतो। तेव्हा मधु म्हणते की अरे पण गाजर हलवाच का? तेव्हा राघव म्हणतो की अगं तुला फक्त स्वतःची स्तुती ऐकायची। आणि राघव म्हणतो की मधु, तू माझं एक काम करशील का? हा गाजर हलवा मी घरातील प्रत्येकासाठी बनवला, मग तू घरातील सर्वांना हा गाजर हलवा नेऊन देशील का? तर मधु म्हणते की अरे का देणार नाही, ऑफकोर्स देईल। तेव्हा राघव म्हणतो की मग ठीक आहे, घरातील प्रत्येकाने हा गाजर हलवा खाल्ला पाहिजे, प्रत्येकाला तो मिळायलाच पाहिजे, मी बनवला म्हणून। तेव्हा मधु त्याला म्हणते की अरे राघव, तू अजून एक प्लेट दे। तर राघव विचारतो की का? तर मधु म्हणते की अरे मला गाजर हलवा खूप आवडला, तू बनवला ना माझ्यासाठी, मग एक्स्ट्रा प्लेट एक माझ्यासाठी। तेव्हा राघव काही प्लेट भरून तो ट्रे मध्ये त्या मधुजवळ देतो आणि पटकन लवकर ये, तुझ्यासाठी आणखीन एक सरप्राईज आहे। तर ते ऐकून मधु आणखीनच खुश होते, सरप्राईज माझ्यासाठी? आणि राघव अरे पटकन सांग काय सरप्राईज आहे माझ्यासाठी? तेव्हा राघव म्हणतो की अगं मधु, काय सरप्राईज आहे हे जर मी तुला सांगितले तर मग ते सरप्राईज कसे राहील, त्यामुळे तू गो आणि पटकन जा, लवकर ये। तेव्हा राघव मनात विचार करतो की रुक्मिणी काकू नेहमी म्हणत असते की आडला हरी गाढवाचे पाय धरी, म्हणून मी सिंधूला शोधण्यासाठी हे सर्व नाटक करतो। सगळे दिवस मधु सारखे नसतात, इतक्या दिवस तू आम्हाला त्रास दिला, मला माझ्या मुलांना लांब ठेवलेस, या सर्वाचा बदला मी तुझ्याकडून घेणार आहे आणि तो पण लवकरच। त्यानंतर इकडे मधु ही सिंधूला तिने ज्या खोलीमध्ये ठेवलेले असते तर त्या रूम मध्ये येते। तर सिंधू ही मधुकडे बघत असते आणि मधु तर मस्त ही सिंधूकडे बघत असते। सिंधूला मात्र मधुचा खूप राग येतो। तेव्हा हा भाग येथे संपतो। पुढील भागामध्ये राघव हा मुद्दाम मधुची चांगली व्यवस्थित जिरवण्यासाठी तिच्याबरोबर एक छान असा प्लॅन करतो, म्हणजे तिला आपल्या जाळ्यात कसे अडकवायचे आणि सिंधूपर्यंत कसे पोहोचायचे, म्हणून त्याने जो प्लॅन केलेला असतो। तेव्हा त्याच ठिकाणी ते दोघे खुर्चीवर बसलेले असतात। तर मधु म्हणते की अरे राघव, येथे काही जळाल्यासारखा वास येतो का? तेव्हा राघव म्हणतो की हो येथेच कुठेतरी वास येतो आणि नक्की काय आहे, म्हणून राघव लगेच जोराने दरवाजा हा तोडतो। तर आतमध्ये सिंधू तेथे बेशुद्ध पडलेली असते। तेव्हा मधुचा तर पूर्ण चेहरा हा पूर्ण जळाल्यासारखा होतो, कारण राघव हा आता डायरेक्ट सिंधूपर्यंत येऊन पोहोचलेला असतो। तेव्हा आता सिंधूला कोणी किडनॅप केले आणि मधुने तिचे कारस्थान तो पुराव्यासह सर्वांसमोर आता शेवटी आणणार असतो। तेव्हा आता पुढे काय काय होत राहणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा। धन्यवाद।